वेदना कफेंना यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास लखापूर फाटा बक्षीस वितरण सोहळा। अमरावती नंबर पहिला जिगरी ग्रुप अमरावती महाराज आणि लखन 6 सेकंद 74 पॉइंट। दूसरा नंबर शाबीर खा पठाण माटरगाव देवा मिसाईल 6 सेकंद 77 पॉइंट। तीसरा नंबर योगेश देशमुख चचरवाडी फाइटर आणि शंभू 6 सेकंद 83 पॉइंट। चौथा नंबर समाधान वाघ सावडी बागी आणि काशी 6 सेकंद 93 पॉइंट। पाचवा नंबर कुमारी शिवानी विजय राठोड दगड थर ऐकवा निगानी राणा 7 सेकंद 5 पॉइंट। सहावा नंबर कुमारी श्रेष्ठा राऊत अमरावती ऍपल आणि निशान 7 सेकंद 9 पॉइंट। सातवा नंबर अशोकराव कड झाशी रॉकी आणि मिल्खा 7 सेकंद 14 पॉइंट। आठवा नंबर वजीर ग्रुप 7 सेकंद 17 पॉइंट। नववा नंबर मोहसिन पटेल जांभळी मैब्या पिस्टन 7 सेकंद 21 पॉइंट। 10वा नंबर मनोज बापू देशमुख घाटनांद्रा विराट आणि रुबाब 7 सेकंद 30 पॉइंट। आणि 11वा नंबर वामनरावजी वानखडे सुटाळा बकासूर आणि इशारा 7 सेकंद 30 पॉइंट। ही आहे जनरल गटाची यादी। आता क गटाच्या यादीचं वाचन। नंबर पहिला प्रवीण कैकाडी चिंचोली चिके आणि जॉबर 6 सेकंद 83 पॉइंट। दुसरा नंबर प्रशांत मोरे गुम्मी भीमा सर्जा 6 सेकंद 86 पॉइंट। तिसरा नंबर प्रमोद दिवटे एकलासपूर फाइटर आणि शंभू 6 सेकंद 89 पॉइंट। तर चौथा नंबर गौरव टोळे दर्यापूर अर्जुन आणि लाडक्या 7 सेकंद 2 पॉइंट। तर पाचवा नंबर अतुल चौधरी एकलासपूर बादशाह आणि सागर 7 सेकंद 8 पॉइंट। सहावा नंबर महादेवराव बोचरे चतारी सम्राट आणि देवा 7 सेकंद 15 पॉइंट। सातवा नंबर निकेत मोहोळ पुरळपूर्णा लायटर आणि तेजा 7 सेकंद 18 पॉइंट। आठवा नंबर अतुल चौधरी जवळा शहापूर रुद्रा आणि मनिया 7 सेकंद 21 पॉइंट। नववा नंबर कुमारी रिद्धी पराग पडगवानकर अमरावती काना आणि जलवा 7 सेकंद 27 पॉइंट। तो 10वा नंबर विशाल पाटील दर्यापूर ओंकार आणि युवराज 7 सेकंद 30 पॉइंट। 11वा नंबर प्रवीण थोटे गजा आणि बाजी 7 सेकंद अंजनवती आहे। प्रवीण थोटे अंजनवती गजा आणि बाजी 7 सेकंद 30 पॉइंट। 12वा नंबर पंजाबराव गाडे जसापूर भैया राजा 7 सेकंद 33 पॉइंट। 13वा नंबर सुरेश कात्रे टाकरखेडा फायर आणि बुलेट 7 सेकंद 49 पॉइंट। 14वा नंबर आशिक भाई मूर्तिजापूर टिकली आणि डॉलर 7 सेकंद 52 पॉइंट। आणि 15वा नंबर आहे सुमित गुल्लाने मूर्तिजापूर बारूद आणि सुंदर यादी वाचन या ठिकाणी झालेला आहे। आता लगेचच आपण गावगाडा यादी वाचन आहे। पट आयोजनवाले आणि तिथे आलेले बैलावाल्यांना काय काय अडचण असतात ह्या थोडक्यात आपण याच्या माध्यमातून पाहू। जय माऊली जय माऊली जय माऊली। व्यवस्थापनासाठी पाण्याची जरूरत राहते नाही? हो पाणी पाहिजे। तर असं थोडा वेळ झाला तिकडं विद्युत पुरवठ्याचा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे जरा उशिरा टँकर दर्यापूर मध्ये पटावर आल्यामुळं थोडी सकाळच्या वेळी पाणी लागत असतं जास्त। हे तुम्ही काय त्या पटावाल्याची छपाईने मारवले का लेट झाले म्हणून? नाही छपाई नाही तर विद्युत पुरवठा जरासा कमी झाला होता नव्हता विद्युत पुरवठा म्हणून थोडा उशीर झाल्यामुळं असं कधी कधी होतंय। आपल्या घरी सुद्धा नळ येत नाही। राजकारणी लोकांचा पोट आहे म्हटलं तर होऊ शकते बा। आज हे किती तरसले इथं नाही राजकारणी पण आणि कोणताही शुल्लक आपला घरगुती असला किंवा कमिटी गावकरी असले तर असा प्रॉब्लेम येतोय कुठं तरी त्याला कुठेतरी सामंजस्यपणा करावं लागतं। अशा छोट्या मोठ्या विद्युत पुरवठ्याच्या अडचणीमुळे पाणी लेट झालं पण लोक त्याचा दुराग्रह काढतात। हे थोडंसं त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की विद्युत पुरवठ्यामुळेच तिथं पाणी लेट झालं म्हणून।
तर चहा भजे. का हो दादा, कोणत्या गावचं दुकान आहे हे? औरंगाबाद. औरंगाबादून येता का तुम्ही तो? हो दादा. कोणासोबत असता मग? ही राजू मामा घडीवाले. राजूमामा घडी सोबत. काही खप गिफ होते? खप चांगला होते ना? हो. मग तू ड्रायव्हर आहेस वाटते गाडीचा? हाँ, गाड़ी का ड्राइवर है, ये सब लाते हम दौर. अच्छा, इसमें भी राजू हो की पार्टनरशिप है क्या कि अकेले की है? नहीं अअपने अकेले की है. अच्छा, वो चाय वाला भी साथ में रहता ना राजू हो के? हो, चाय वाला सब साथ में रहते. असे हे राजू हो आहेत की म्हणजे सोबत चालत असताना सोबत याला कोणती दुकान म्हणायचं आपण? दौर की दुकान. दोर की दुकान. बरोबर. नाव काय तुमचं? असलम. असलम. त्यानंतर हे हॉटेलला सकाळ एवढे प्युअर भजे देते म्हटलं बा माणूस हा काय विचारता. चाळीस गप देते बा. करूंगा मैं. हा हे पण घ्या. बहुत बढ़िया. म्हणजे भजन आलूबंडे थोडेसे खारट झालते पण ते चेंज केली ते ना. हो, ते चेंज केली क्वालिटी ना. हा हा. काय नाव आहे भाऊ तुमचं? निलेश काळे. कोणत्या गावचे? हातरून. बापा मग पटार तुम्ही असं हॉटेलच लावता? हा, असं आहे ते नाही. बरं. भजेला स्वादिष्ट होते राजे तुमचे. हो, तेच म्हणून आलो. कांदाही होता वाटते. बरं. अरे भाऊ, तुझे नाव काय साठी आला इकडे? सर्वांना विनंती करतो की तुम्ही एकदा इच्छे भजे खून पान. प्रत्येक पटार 1000 असतात दोहे. हो, मग या धावपट्टीवर म्हटलं सकाळी धावपट्टी चांगली असते. बैलाच्या खुरांवर ते धावपट्टी उखरली तर मग बाकीचे जे बैल सोडतात त्याने तो त्रास होते. तर मग ते धावपट्टीवरून गागरा वेगळा करता येत नाही का? नाही, घागरा वेगळा करता येत नाही संध्याकाळपर्यंत. का बरं? कारण की मग समोर जे हाणले गेले ते बैल ऑब्जेक्शन घेतात ना. आणि प्रत्येक जोडीला कसा का आपण साफ करू शकतो? नाही, पण त्याच्यात कसं आहे, दुसऱ्या दिवशी काही बैलांना घागऱ्यात सुद्धा बैल सेकंड पॉईंट काढू शकतात. ताकदीचा जोर काही याच्यात ताकद लावा असं आहे. म्हणजे की घागऱ्यामध्ये सुद्धा खुशखबर होऊ शकते, कारण ताकदीचे बैल घागऱ्यामध्ये सुद्धा पळू शकतात. म्हणजे त्याचा काही फरक पडत नाही या पटा क्षेत्रात? नाही, तसा काही फरक पडत नाही. ते पटार शिस्त आहे? नाही आहे शिस्त आहे. तुम्ही तर सकाळी बारमान बंबलत जा, लोकांना बाजूला व्हा आणि हे व्हा आणि ते व्हा. आता तेवढं म्हणावंच लागते ना. त्याच्याशिवाय शिस्त कशी काय लागणार आहे? हा, शिस्त नाही तो विषय नाही. शिस्त ठेवावं लागते सकाळपासून. म्हणजे तुम्ही बोलण्यातूनच ते शिस्त ठेवता. हा, जर सकाळपासून शिस्त नाही ठेवली तर दुपारात तर रस्त्यावर येतात लोक. काय जोड्यागड्या व्यवस्थित आल्या? चांगल्या जोड्या आहेत, भरपूर जोड्या आलेल्या आहेत. नामांकित बैल कोणतं? नामांकित बैल लखन आलेला आहे, महाराज आहे, हा, निशान, अप्पल, बादशाह, लखन, भीमा आणि नामांकित बैल आहे सर. राजीव भाऊ, व्यवस्थापन म्हटलं आज का तुम्ही काकाले जवळच ठेवलं का सकाळपासून? हो, आज जवळच दादाला, म्हणजे त्याच्याशिवाय माणसाला थोडं मन लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे जरा उन्हाची जे व्यवस्था केली ते चांगल्या केली वाटते मला. चांगली बरी. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल, माऊली धांडे, तालुका दरेवर. धन्यवाद.